साधनाने रागाने तिचा हात सोडला आणि म्हणाली, तुम्हाला उत्तर चांगलं माहीत आहे, पण तुम्हाला ते पुन्हा ऐकायचे असेल तर मला उत्तर द्यायला काहीच झिजक नाही. उत्तर ऐकायची हिंमत आहे तुमच्यात? अर्जुन काही बोलला नाही आणि तोंड फिरवले. साधना त्याच्याकडे बघत म्हणाली, मी मंगेशला सांगून तुमचे जेवण वाढायला सांगत आहे. इच्छा असेल तर खा. असे बोलून साधना तिथून निघून गेली. ती निघून जाताच अर्जुनने रागाने हाताची मूठ घट्ट धरून त्याच्या खोलीत गेला. साधना स्वयंपाकघरात आली. प्लॅटफॉर्म पकडून तिने स्वतःला सांभाळले, पण तिला रडू आवरले नाही. तिने छताकडे पाहिले आणि म्हणाले, प्रत्येक क्षणी मी फक्त तुमच्याकडे हीच प्रार्थना करते की प्लीज मला माझी मुलगी परत द्या. माहीत नाही ती कुठे आणि कोणत्या अवस्थेत जगत असेल. ती खुश असेल की माझ्यासारखी तिच्या डोळ्यातून नेहमी अश्रू वाहत असतील. देवा, ती कुठेही असो, नेहमी तिच्यासोबत राहा. इकडे पायलही खिडकीपाशी बसून आरवचा विचार करत होती. तिने घड्याळाकडे पाहिले तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते. तिने क्षणभर विचार केला आणि मग पाय सांभाळत खिडकीतून उठली. भिंतीचा आधार घेत ती हळूच तिच्या खोलीतून बाहेर आली आणि आरवच्या खोलीकडे जाऊ लागली. पुढे जाताना ती आजूबाजूला बघत होती, हा विचार करत की आरव कुठून येणार तर नाही ना, किंवा कुणीतरी तिला आरवच्या खोलीत जाताना पाहत नाही ना. हळूच ती आरवच्या खोलीत पोचली तर दरवाजा उघडा दिसला. तिने दारातून डोकावून पाहिले तेव्हा तिला आरव बेडवर पोटावर पडलेला दिसला आणि दारूची रिकामी बाटली जमिनीवर पडलेली दिसली. पायलने बाहेर पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. घरातील बहुतेक लाईट बंद होत्या, पण आरवच्या खोलीतील लाईट अजूनही चालूच होती. ती हळूच आरवच्या खोलीत आली आणि त्याच्याकडे पाहू लागली. आरवच्या पाठीवरच्या जखमा तिला स्पष्ट दिसत होत्या. काही वेळ त्याच्याकडे बघून पायल तिथून निघून जाऊ लागली, पण तिची पावले थांबली आणि तिने पुन्हा आरवकडे वळून पाहिले. तेव्हा तिला आठवू लागले की तिच्या पायात दुखू नये म्हणून आरव तिला जमिनीवर पाऊलही ठेवू देत नव्हता. पायल काळजीत पडली आणि मनात म्हणाली, अरे भोले बाबा, मला कसल्या कोंडीत टाकलंय तुम्ही. मी या सायको माणसाला वेदनेत का पाहू शकत नाही. त्यांनी मला वेदना देण्यात कोणतीही कसर सोडली नाही, पण तरीही त्यांच्या जखमा पाहून मला एवढं दुःख का होतंय. मी काय करू? आजीला जाऊन सांगू का? पायल जायला लागली, पण मग थांबली आणि मनात म्हणाली, नाही नाही पायल, काय करते तू? आजी झोपली असावी आणि तिने आरव सरांच्या जखमा पाहिल्या तर तिला खूप वेदना होतील. त्यामुळे आजीला काहीही सांगू नको आणि तुझ्या त्रासाचे कारण भलेही असतात, पण हे देखील खरे आहे, त्यावर मलमही तेच लावतात. म्हणूनच कदाचित भोले बाबांनी तुला एक संधी दिली आहे की तू देखील त्यांच्या जखमेवर मलम लावून त्यांच्या उपकाराची परतफेड करायची. आणि तसेही तू जे करत आहे ते फक्त माणुसकी म्हणून, बाकी काही नाही. चल पायल, स्वतःला तयार कर, कारण तू झोपलेल्या सिंहाच्या गुहेत येऊन त्याच्या जखमेवर मलम लावणार आहेस. जर सिंह जागा झाला तर त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आधीच तयार राहा. पायलने एक दीर्घ श्वास घेतला आणि घाबरतच पुढे जाऊ लागली. तिने टेबलावर नजर टाकली तर फर्स्ट एड बॉक्स अजूनही तिथेच होता. तिने हळूच बॉक्स उघडला आणि जखमेवर लावण्यासाठी त्यातून अँटीसेप्टिक क्रीम काढली आणि आरवच्या दिशेने जाऊ लागली. ती खूप घाबरली होती, म्हणून तिने तिचा दुपट्टा धरला, तिची मूठ घट्ट पकडली आणि हळूच येऊन आरवच्या जवळ बसली. तिने अँटीसेप्टिक हातात घेतले आणि आरवच्या पाठीवर लावण्यासाठी हात पुढे केला, पण तिचा हात खूप थरथर कापू लागला. तिच्या हाताकडे बघत पायल मनात म्हणाली, हे भोले बाबा, माझे हात इतके का थरथरत आहेत. खरंच मी सिंहाला स्पर्श करणार आहे. प्लीज भोले बाबा, हा सिंह उठू नये, नाहीतर आज मी गेलेच. असे बोलून पायलला काहीतरी आठवले आणि पूर्ण आत्मविश्वासाने ती मनात म्हणाली, नाही नाही पायल, आता असे काही नाही होणार, कारण या सिंहाला जंगलात आपले वर्चस्व राखण्यासाठी तुझी गरज आहे. जोपर्यंत त्यांचे नाटक संपत नाही ते तुला नुकसान पोहोचवणार नाही. त्यामुळे आता तुला त्यांच्यापासून घाबरण्याची गरज नाही. दुर्गादेवीचे नाव घे आणि या उग्र सिंहावर स्वार हो. जय माता की. असे म्हणत पायलने आरवच्या पाठीवर औषध लावण्यास सुरुवात केली. पण पायलने हात लावताच आरवला जाग आली, पण त्याने डोळे उघडले नाही की हालचाल केली नाही. पायलने मान वाकवून आरवच्या चेहऱ्याकडे पाहिले तेव्हा आरवचे डोळे मिटले होते. तो झोपला आहे असे तिला वाटले, म्हणून तिने सुटकेचा निश्वास टाकला आणि हळूच म्हणाली, खुंकार सिंह देखील झोपेत लहान मुलासारखा निष्पाप दिसतात.
हे मला आजच पहिल्यांदा कळले. असे बोलताच पायल हसायला लागली, पण तिने लगेच तोंडावर हात ठेवला. तिने आरवकडे पाहिलं आणि म्हणाली, देवाचे आभार, अजून झोपलेले आहेत. पायल पुन्हा आरवच्या जखमेवर औषध लावू लागली. आरवने हळूच डोळे उघडून आरशात पाहिलं, तेव्हा त्याला पायल पाठीवर औषध लावताना दिसली. मग पायलने पुन्हा पाहिले की आरवला जाग तर आली नाही ना. आरवने लगेच डोळे मिटले. औषध लावल्यावर पायल हळूच उठली आणि निघू लागली. दरवाजाजवळ येऊन पुन्हा पाहिलं तर आरव अजूनही झोपलेलाच होता. तिने आरवच्या रूमचे लाईट बंद केले आणि तिथून निघून गेली. ती जाताच आरवने डोळे उघडले. पायल निघून जाताच आरव उठला आणि आरशासमोर पाठ करून उभा राहिला. त्याने तोंड फिरवून आरशात पाहिलं तर जखमेवर लावलेले मलम पाहून त्याने लगेच तोंड फिरवले आणि पुन्हा टेबलावर ठेवलेली दारूची बाटली उचलली. त्याने बाटली उघडली आणि ग्लासमध्ये वाईन ओतली आणि प्यायला सुरुवात केली. हातात ग्लास घेऊन तो खिडकीजवळ आला आणि पायलचा विचार करू लागला. या मुलीला समजून घेणं मला इतकं अवघड का जातंय? मी तिला खूप वेदना देतोय. त्यानंतरही ही मुलगी माझ्या जखमेवर मलम लावायला आली. रिहर्सलच्या वेळीही तिच्या पायाला रक्त येत होतं, पण ती थांबली नाही जोपर्यंत मी तिला थांबवले नाही. माझा जीव वाचवण्यासाठी तिने स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही आणि एवढी दुखापत होऊनही ती मला वाचवायला धावली. आणि कदाचित तिने आजीला अजून हे देखील सांगितले नसेल की अर्जुन शेखावतचा सेट मी पेटवला आहे. नाहीतर आज आजी मला 4 शब्द ऐकवल्याशिवाय झोपली नसती. मग मी खरोखरच पायलकडे चुकीच्या नजरेने पाहत आहे का? कदाचित ती मला वाटते तशी नाही. आधी बरोबर बोलतो की मी प्रत्येक मुलीकडे रागिणीच्या दृष्टिकोनातून बघायला सुरुवात केली आहे. पण प्रत्येक मुलगी ही रागिणी नसते. पायलसुद्धा रागिणीसारखी नाही. मग काय झाले, तिने माझ्याकडून माझ्या नाटकात काम करण्यासाठी 50 लाख घेतले तर? तिच्या जागी दुसरी मुलगी असती तर तिनेही माझं नाटक फुकटात केलं नसतं. पण पायलने त्या पैशाचे काय केले असेल? त्याच्याशी मला काय घेणं देणं? ते तिचेच पैसे आहेत. ती पाहिजे ते करू शकते. त्याने मला काय फरक पडतो? मला तिचा इतका राग का येतो जेव्हा माझ्याकडे तिच्यावर रागवण्याचे काहीच कारण नाही? मग का मी तिला दुःख देतो का? असे म्हणत आरवने खिडकीवर हात मारला. त्याने आपला पूर्ण ग्लास संपवून टेबलावर ठेवला आणि पटकन आपल्या खोलीतून बाहेर आला. तो थेट आजीच्या खोलीत पोहोचला. त्याची आजी झोपली होती. आरव तिच्याजवळ येऊन बसला. त्याने हळुवारपणे आजीच्या डोक्याला हात लावला आणि नंतर तिला ब्लँकेटने झाकले आणि तिथून निघून गेला. त्याच्या खोलीत जाण्यासाठी तो पायलच्या खोलीजवळून गेला, पण अचानक त्याची पावले थांबली. तो वळला तर पायलच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. तो मागे फिरला आणि पायलच्या खोलीकडे जाऊ लागला. ही पहिली मुलगी असेल जी दुसऱ्याच्या घरात राहून तिच्या रूमचा दरवाजा उघडा ठेवून झोपते, असं म्हणत आरव पायलच्या खोलीत आला. पण पायल बेडवर झोपली नव्हती. त्याने खोलीभर नजर फिरवली तर पायल खिडकीपाशी बसलेली दिसली. ती खिडकीला टेकून बसूनच झोपली होती. काही विचार न करता आरव पायलच्या दिशेने चालू लागला. खिडकीतून येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे खोलीतील सर्व पडदे हालत होते आणि ढगांची लपाछपी खेळणारा चंद्रही खिडकीतून स्पष्ट दिसत होता. वाऱ्याची झुळूक पायलच्या केसांना तिच्या चेहऱ्याला स्पर्श करायला सांगत होती. आरव पायलकडे आला. त्याने आधी चंद्राकडे पाहिले आणि मग पायलच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहू लागला. ही मुलगी या चंद्रापेक्षा किंवा कोणत्याही स्वप्नापेक्षा सुंदर दिसत आहे, आरव तिला बघून मनात म्हणाला. त्याने पायलला स्पर्श करण्यासाठी हात पुढे केलाच होता की झोपत पायल त्याच्याकडे वळली, पण ती पडण्याआधी आरवने तिला पकडले. पायलने आरवच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तिचा हातही आरवच्या छातीवर आला होता. आरवने क्षणभर पायलकडे पाहिले आणि मग हळूच खिडकीतून पायलला उचलून आपल्या मिठीत घेतले. त्याने पायलला आणून हळुवारपणे पलंगावर झोपवले आणि निघू लागला. तेव्हा पायल झोपेत म्हणाली, अरे मधू, तू आलीस? मला तुझी खूप आठवण येत होती. पायलच्या तोंडून पुन्हा मधूचे नाव ऐकून आरवची पावले थांबली आणि त्याने वळून झोपलेल्या पायलकडे पाहिले. आरव काही वेळ तिथे उभा राहिला आणि लाईट बंद करण्यासाठी हात पुढे केला. पण नंतर त्याला ती रात्र आठवली जेव्हा पायल खूप घाबरली होती, कारण त्याने लाईट बंद केली होती. त्याने हात मागे घेतला आणि तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी यशोदा स्वयंपाकघरात आली तेव्हा तिने पाहिले की पायल नाश्ता बनवत आहे. यशोदाच्या चेहऱ्यावर हसू उमटली. ती पायलकडे आल्यावर पायल हसत म्हणाली, गुड मॉर्निंग आजी.
गुड मॉर्निंग बेटा, तू किचनमध्ये का आलीस? तुला तर जखम झाली आहे ना, तू आराम कर, ती पायलजवळ येत म्हणाली. पायलने एका भांड्यात दलिया काढला आणि म्हणाली, आजी, मला एवढीही जखम झाली नाही की मी तुमची काळजी घेऊ शकत नाही. मी तुमच्यासाठी दलिया बनवला आहे. तुम्ही जाऊन बसा, मी घेऊन येते. यशोदा हसली आणि स्वयंपाकघरातून बाहेर आली. तेवढ्यात आरव शर्ट घालत खाली आला. येताच त्याने यशोदाच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाला, गुड मॉर्निंग आजी, गुड मॉर्निंग बेटा. यशोदाने असे म्हटले आणि मग तिथून निघून जाऊ लागली. तेव्हा आरव तिच्याकडे बघून म्हणाला, आजी, तू माझ्यावर रागवली आहेस हे मला माहीत आहे, पण पायलने या नाटकात काम करण्यास स्वखुशीने होकार दिला आहे, त्यामुळे तू माझ्यावर रागवण्याचे कारण नाही. यशोदाने टेबलावर ठेवलेले वर्तमानपत्र उचलून आरवच्या दिशेने सरकवले आणि विचारले, हे सर्व काय आहे आरव? आरवने पेपर हातात घेतला नाही आणि डायनिंग टेबलवर येऊन बसला. शीला, माझा नाश्ता दे, मला उशीर होतोय. आरव जोरात ओरडला आणि शीला ही किचनमधून म्हणाली, 2 मिनिटं भैया, मी घेऊन येते. आरवने समोर ठेवलेली प्लेट सरळ केली आणि पुन्हा ओरडला, जा आणि बघ पायल तयार आहे की नाही. ती तयार आहे भैया, शीला पुन्हा म्हणाली. यशोदा रागाने आरवकडे आली आणि आरवच्या प्लेटमध्ये वर्तमानपत्र फेकून विचारले, मी विचारले, हे सर्व काय आहे आरव? आरवने वर्तमानपत्र उचलले आणि उघडले आणि बघू लागला. यशोदाने आरवकडे बघून पुन्हा विचारले, तुझा या सगळ्यात हात आहे का? आरवने उठून रागाने टेबलावर वर्तमानपत्र फेकले आणि विचारले, आजी, या शहरात जर कोणासोबत काही चुकीचे झाले तर त्याला मी जबाबदार आहे असे का वाटते तुला? कारण आरव, मी तुला चांगले ओळखते. मी तुझी आजी आहे आणि मला माहीत आहे की हे सगळं तू केलंस. यशोदा रागात बोलली. तेव्हा आरवने किचनकडे पाहिलं आणि जोरात ओरडला, शीला, तू नाश्ता आणतेस की मी जाऊ? आरवने हे बोलताच यशोदा रागाने तिच्या खोलीत गेली. पण आरवला जसा काही फरकच पडला नाही असे वाटत होते. मग पायलने आरवच्या ताटात पराठे ठेवले. पायलकडे न पाहता आरवने एका भांड्यात दही काढले आणि पराठे खायला सुरुवात केली. घास घेताच तो म्हणाला, शीला, आजी माझ्यावर रागवली आणि निघून गेली. प्लीज तिला समजावून सांग आणि नाश्ता करायला सांग आणि तिची औषधही वेळेवर दे. मी त्यांना नाश्ता द्यायला जाणारच होते. पायलने हे बोलताच आरवने लगेच पायलकडे पाहिले. पायलला पाहताच त्याने रागाने डोळे मिटले आणि दोन्ही हात टेबलावर ठेवून उभा राहिला. पायल त्याला काहीतरी बोलणार होती. तेवढ्यात आरव तिच्याकडे रागाने बघत म्हणाला, मी तुला माझ्या घरी काम करायला 50 लाख दिले नाहीत पायल, समजले? तेव्हा शांतपणे नाश्ता कर आणि चल माझ्यासोबत. पायलने आरवला उत्तर दिले नाही आणि टेबलावर ठेवलेली दलिया उचलला आणि यशोदाच्या खोलीकडे जाऊ लागली. हे पाहून आरव रागाने तिचे मनगट धरून म्हणाला, या घरात फक्त माझी आजीच माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू शकते पायल, बाकी कोणी नाही. पायलने दुसऱ्या हाताने आरवची मनगट सोडले आणि म्हणाली, तुमच्या माहितीसाठी मिस्टर आरव राठोड, तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये असे कुठेही लिहिलेले नाही की मला तुमच्याकडे 24 तास हजर राहावे लागेल. यावेळी मी तुमच्या रिहर्सल हॉलमध्ये नसल्यामुळे तुमच्या आदेशाचे पालन करण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्हाला समजलं का? असे म्हणत पायल यशोदाच्या खोलीत गेली. आरव रागाने तिच्या मागे जात होता की त्याचा फोन वाजायला लागला. आधीचा नंबर बघताच आरवने कॉल रिसीव्ह केला आणि आधी काही बोलायच्या आधीच तो म्हणाला, आजी आणि पायलने सकाळी सकाळी माझे डोके खराब केले आहे, त्यामुळे प्लीज असे काही बोलू नकोस ज्यामुळे मी रागाने एखाद्याचे डोके फोडेल. शटअप आरव, तुझा बकवास बंद कर आणि आजचे वर्तमानपत्र उघड आणि बघ, आधी चिडत म्हणाला. आरव खुर्चीवर बसला आणि नाश्ता करताना म्हणाला, मला बघायची गरज नाही, कारण आजची हेडलाईन काय असेल हे मला माहीत आहे. अर्जुन शेकवतच्या शेटवर आग, हा अपघात आहे की कोणाचा कट? इडियट, ते पान उघड जिथे बॉलिवूडच्या बातम्या छापल्या जातात. बघ तू काय केलंय, आधी रागाने म्हणाला. आरवने लगेच फोन टेबलावर ठेवला, वर्तमानपत्र उचलले आणि पाने उलटायला सुरुवात केली. बॉलिवूडच्या बातम्या ज्या पेजवर छापल्या जातात ते पान उघडताच त्या पेजवर त्याचे आणि पायलचे कारमधील फोटो पाहून तो आश्चर्यचकित झाला. आरव राठोडचे प्रेम आहे की त्याच्या नवीन नाटकाची नायिका? ही बातमी वाचून आरव संतापला. आरव, तू वर्तमानपत्र पाहिलं का? हॅलो आरव, आधी फोनवर म्हणाला. पण आरवच्या बाजूने काहीच प्रतिसाद न आल्याने आधीने कॉल डिस्कनेक्ट केला आणि आरवला पुन्हा कॉल केला. त्याच्या फोनची रिंगटोन ऐकताच आरवने वर्तमानपत्र वाचत आधीचा कॉल रिसीव्ह केला. तर आधीने विचारले,
हे सर्व तुझ्या मूर्खपणामुळे घडले आहे. काय गरज होती तुला गाडीत पायलसोबत हे सगळं करण्याची? मीडियाच्या ज्या व्यक्तीने हे फोटो काढले त्याला पायलचा चेहरा दिसला नाही, नाहीतर काय झालं असतं माहिती आहे ना तुला. आरवने आपला राग नियंत्रित केला आणि आदीला म्हणाला, आदी माझं नीट ऐक. आजपासून यशोदा निवासमध्ये आपल्या नाटकाची रिहर्सल होणार आहे. तू सूरजला कळव. अर्ध्या तासात सगळ्यांना घेऊन माझ्या घरी पोहोच. कारण इथे रिहर्सल केल्याने ना आमच्या नाटकाची कथा लीक होणार आहे, ना कुणाला कळणार आहे की नाटकाची नायिका कोण आहे. ठीक आहे, आधी काळजीने म्हणाला. आरवने वर्तमानपत्र बघितले आणि परत बोलला, आणखी एक गोष्ट. आपल्या नाटकातील सर्व कलाकारांना पुन्हा एकदा स्पष्ट सांग की त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे की त्यांनी या नाटकाची कथा लीक केली किंवा या नाटकाची नायिका कोण आहे हे सांगण्याची हिंमत केली किंवा या रिहर्सल हॉलमधून एकही फोटो व्हायरल केला तर आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करू आणि त्यांना आम्हाला इतके पैसे द्यावे लागतील की त्यांनी घातलेले कपडेही विकावे लागतील. ही बातमी बघून मी त्यांना सगळ्यात आधी इशारा केला आहे. पण मला समजत नाही की तुला असा वेडेपणा करण्याची काय गरज होती, आदीने रागाने विचारले. तर आरव कपाळावर बोटं चोळत म्हणाला, हे सर्व त्या मुलीमुळे घडले आहे. दररोज ती मला असे काहीतरी करायला लावते जे मी स्वप्नातही पाहिले नव्हते. हे नाटक संपलं की मी या मुलीपासून कायमचा मुक्त होईल. म्हणजे तू म्हणतोस की तिने तुला स्वच्छेने गाडीत मिठी मारली? आदीने हे विचारताच आरवला आठवले की त्यानेच वार वाजवला होता आणि पायाला जवळ आणले होते. आरव हळूच म्हणाला, नाही, ते यावेळी माझी चूक होती. पायलचा दोष नव्हता. आधी पुन्हा काहीतरी बोलणार होता. तेवढ्यात आरव म्हणाला, आता तू माझा बाप होणं बंद कर आणि जे बोललो ते कर, कारण आमच्याकडे वाया घालवायला वेळ नाही. काळजी करू नकोस, मी सांभाळून घेईन. तू फक्त आजच्या नंतर आमच्या नाटकाची मुख्य नायिका कोण आहे आणि ती कशी दिसते हे कोणालाच कळणार नाही याची काळजी घे, आदी म्हणाला. पायलचा विचार करत आरव आजीच्या खोलीत पोचला. तिथे पायल आजीला प्रेमाने खाऊ घालत होती. पायलकडे बघत तो म्हणाला, आजपासून पायल 24 तास माझ्या डोळ्यांसमोर राहील. तिचा एकही फोटो या घराबाहेर जाणार नाही. घरात येण्यापूर्वी आपण सर्वांचे फोन घेऊन सर्वांची नीट तपासणी करू, जेणेकरून कोणताही त्रास होणार नाही. आणि हो, आपल्याला त्या ऋषी ग्रेवालवर चौफेर नजर ठेवावी लागेल, कारण मला तो मुलगा जरा फितरती वाटतो. मलाही तसंच वाटतंय. असे तर नाही गाडीतील फोटो त्यानेच क्लिक केले असतील, आदीने विचारले. आरवने पुन्हा पायलकडे पाहिलं आणि मग मागे वळून हॉलमध्ये आला आणि म्हणाला, आदी असं असेल ना तर मी त्या ऋषीला सोडणार नाही. प्लीज माझ्या बापा, आता तू काही करणार नाही. हे सगळं प्रकरण मी स्वतः सोडवीन. प्लीज मीडियाशी वाद घालू नको. मागच्या वेळी तू त्या रिपोर्टरचे डोके फोडले होते तेव्हा मी त्या रिपोर्टरला पैसे देऊन मोठ्या कष्टाने केस बंद केली होती. त्यामुळे प्लीज काहीही करू नको, मी सगळं सांभाळून घेईन, आदी म्हणाला. आरवने पुन्हा वर्तमानपत्रात स्वतःचा आणि पायलचा फोटो पाहिला आणि म्हणाला, ठीक आहे, मी फोन ठेवतो. तू सगळ्यांना घेऊन इकडे ये, मी येतोय. आदीने हे बोलताच आरवने कॉल डिस्कनेक्ट केला आणि पिक्चरकडे बघत म्हणाला, माझी गाडी आत उभी होती त्यामुळे हे फोटो काढणारी व्यक्तीही आतली आहे हे उघड आहे. पण तो कोण असू शकतो? आम्हाला शोधावे लागेल, कारण जर ती व्यक्ती माझ्या टीमचा भाग असेल तर तो पूर्ण तयारीनिशी या घरात येईल. आरवने थोडा वेळ त्या माणसाचा विचार केला आणि मग यशोदाच्या खोलीत आला. तिथे पायलने तिला शेवटचा एक चमचा खायला दिला आणि रुमालाने तोंड पुसले आणि म्हणाली, आजी हा तुमचा नाश्ता झाला आहे, आता तुम्ही लवकर औषधं घ्या. असे म्हणत पायलने तिचे औषध उचलून त्यांना दिली आणि मग पाण्याचा ग्लासही दिला. यशोदाने हसून तिचे औषध खाल्ले. पायलला अशी आजीची खूप काळजी घेताना पाहून आरवच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलं. आरव यशोदाकडे आला. तो येताच यशोदाला म्हणाला, आजी आजपासून मी आणि माझी संपूर्ण युनिट इथेच रिहर्सल करू. हे ऐकून पायल आणि यशोदा दोघीही एकमेकांकडे पाहू लागले. आरवने पायलकडे बघितले आणि म्हणाला, ते कोणीतरी रिहर्सल हॉलच्या बाहेरून काही फोटो क्लिक केले आहेत आणि मीडियाला पाठवले आहेत आणि मला भीती आहे की माझ्या नाटकाची कथा कोणीतरी लीक करेल, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. बेटा, तू मला का सांगतोस? तू माझ्या इच्छेनुसार निर्णय घेतोस की बदलतोस? तेव्हा मला हे सर्व सांगतोय, यशोदाने तिरकसपणे विचारलं. आरवनेही त्याच स्वरात उत्तर दिले आणि म्हणाला, आजी जर मी तुझ्या इच्छेनुसार निर्णय घेऊ लागलो तर तू मला 9 ते 6 शिफ्टमध्ये
कोणाकडे तरी काम करायला लावशील, जे मी कधीच करणार नाही. मी तुला सांगण्यासाठी आलो होतो की मी रिहर्सलसाठी 3ऱ्या मजल्यावरच्या रिहर्सल हॉलमध्ये जात आहे आणि तू मला अजिबात त्रास देणार नाहीस. सकाळी 10 ते 8 वाजेपर्यंत तू वरच्या मजल्यावर ना येशील ना मला खाली बोलवणार. मी याच घरात आहे हे विसरलीस तर बरे होईल. मी येणार नाही आणि तुलाही बोलावणार नाही. तू खुश आहेस आता का आता? यशोदा रागाने म्हणाली. आणि आरव पण म्हणाला, हो मी खूप खुश आहे. एवढं बोलून आरव तिथून बडबडत निघू लागला. पण दारात पोचल्यावर त्याने पायलकडे मागे वळून विचारलं, तुझ्यासाठी इन्व्हिटेशन कार्ड छापून आणावे लागेल की पुढे जाऊन कामाला लागावं? पायल लगेच उभी राहिली आणि ट्रे उचलला आणि आरवकडे न बघता तिथून निघून गेली. ती निघून जाताच आरव आजीकडे आला. त्याला पाहून यशोदाने रागाने तोंड फिरवले. आरव तिच्याजवळ आला आणि यशोदाला मिठी मारली आणि म्हणाला, मी तुला फक्त मला विनाकारण त्रास देण्यास मनाई केली आहे, पण जर काही फार महत्त्वाचे काम असेल तर तू मला कॉल करू शकते. यशोदा काही बोलली नाही. आरवने तिच्याकडे पाहिलं आणि कपाळावर हात फिरवत पुन्हा म्हणाला, आजी तुझी तब्येत अजूनही बरी झाली नाही, म्हणून जरा आराम कर. मी दर तासाला तुला भेटायला येईल आणि प्लीज माझी काळजी करणं थांबव. मला माहीत आहे मी जे करत आहे ते बरोबर आहे की अयोग्य, म्हणून मी तुला वचन देतो की मी स्वतःला कोणत्याही संकटात पडून देणार नाही. तू मला इतका त्रास का देतोस बेटा? यशोदाने आरवच्या गालाला स्पर्श करत विचारलं. आरव हलकेच हसत म्हणाला, तुझ्या आणि आधीशिवाय माझ्याकडे त्रास द्यायला कोण आहे? तुम्ही दोघे माझे संपूर्ण जग आहात. जर आम्ही दोघं तुझं जग आहोत बेटा, मग तू हे सगळं का करतोयस? आपल्याकडे जे आहे त्यात मी खूप आनंदी आहे आणि काही नसतं तरीही मी खूप आनंदी असते, कारण माझ्याकडे माझा नातू आहे, माझा आरव आहे. यापेक्षा जास्त काही नको मला. यशोदा हे बोलताच आरव म्हणाला, पण मला पाहिजे आजी. मला माझे सर्व काही त्या अर्जुन शेखावतकडून परत हवे आहे आणि मी ते घेईन. यशोदा काहीतरी बोलणार होती तेवढ्यात आरव उभा राहिला आणि म्हणाला, आजी आराम कर, मी जातो. आरव तू? यशोदाने हे बोलताच आरव तिथून निघून गेला. तो निघून जाताच यशोदा स्वतःशीच म्हणाली, आरव मी तुला तुझ्या जीवाशी खेळू देणार नाही. अर्जुनबद्दलचा द्वेष मी तुझ्या हृदयातून काढून टाकेल आणि या कामासाठी मला पायल मदत करेल. तू स्वतः तिला या घरात घेऊन आला आहेस ना. आता पायलच्या प्रेमात ॲक्टिंग करता करता मी तुला तिच्यावर इतकं मनापासून प्रेम करायला भाग पाडेल की तू इच्छा नसतानाही तिच्या प्रेमात पडशील आणि तुला इच्छा असूनही तिच्यापासून दूर राहता येणार नाही. एकदा का तुझ्या हृदयात पायल बसली की अर्जुनबद्दल द्वेषाला जागा उरणार नाही. धन्यवाद.